पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करण्याची घोषणा केली आहे। इंधन टंचाई आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून मंत्र्यांचे आगामी सर्व परदेश दौरे देखील रद्द करण्यात आलेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या ताफ्यातील 50% गाड्या कमी करून बसने प्रवास करणार आहेत, तर प्रतापराव जाधवांनी देखील मेट्रोने प्रवास करत इंधन बचतीचा संदेश दिलाय। एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या ताफ्यात कपात करत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केलाय। दरम्यान पंतप्रधान मोदींनी देखील ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला इंधन बचतीचे आणि साधेपणाचे आवाहन केले असतानाच मध्य प्रदेशात भाजप नेत्याने त्यांच्या या आवाहनाला हरताळ फासलाय। पाठ्यपुस्तक महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौभाग्यसिंग ठाकूर यांनी उज्जैन ते भोपाळ दरम्यान तब्बल 700 गाड्यांचा अवाढव्य ताफा काढून शक्ती प्रदर्शन केलं। या प्रकारामुळे सर्वसामान्यांना तासनतास वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागला। विरोधकांनी यावरून भाजपवर जोरदार टीका केली असून नियम फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत का, असा संतप्त सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय। भाजप नेत्याच्या या राजेशाही थाटामुळे पक्ष सध्या बचावात्मक भूमिकेत आहे। समाजवादी पक्षाचे संस्थापक उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायमसिंग यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि अखिलेश यादव यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। ते 38 वर्षांचे होते। प्रकृती खालावल्याने त्यांना लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं। प्रतीक यादव यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं। प्रतीक यांच्या पत्नी अर्पणा यादव या उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत। त्यांच्या निधनामुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या 24 तासांमध्ये ज्योतिषी राधन पंडित यांची विशेष कर्तव्य अधिकारी पदावरून हकालपट्टी केली आहे। राधन पंडित यांनीच विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाची भविष्यवाणी केली होती, मात्र त्यांच्या नियुक्तीला मित्रपक्ष आणि विरोधकांनी तीव्र विरोध दर्शवला। अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याची टीका झाल्यानं विजय यांनी हा सावध पवित्रा घेतला। राधन यांनी विजय यांची कुंडली सुनामी सारखी असल्याचं सांगत शपथविधीची वेळ देखील बदलली होती। दरम्यान विजय सरकारने विधानसभेत 144 आमदारांच्या पाठिंब्यानं बहुमताची चाचणी यशस्वीपणे पार पाडली आहे। पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर 414 रुपयांच्या पार गेल्यानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असून देश सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। गॅसच्या किमतीही वाढल्या असून कच्च्या तेलाचा साठा अवघ्या काही दिवसांचाच शिल्लक आहे। या भीषण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकारने इंधन बचतीचे आवाहन करत सौर व पवन ऊर्जेवर भर देण्याचा निर्णय घेतलाय। तसेच सौदी अरेबिया आणि कतार सारख्या देशांकडून सवलतीच्या दरात तेल मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आयातीवर निर्बंध आणून परकीय चलन वाचवण्याचे मोठे आव्हान सध्या सरकारसमोर उभं ठाकले। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थातच सीबीएसईने बुधवारी 12वीचा निकाल जाहीर केला असून यंदा 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एकूण निकाल 3% घसरला असल्याचं दिसून येतंय। परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार 94,000 विद्यार्थ्यांनी 90% अधिक तर 17,000 विद्यार्थ्यांनी 95% अधिक गुण मिळवलेत। यंदाही मुलींनी 88% निकालासह बाजी मारली असून मुलांचा निकाल 82% लागलाय। सुमारे 1,63,000 विद्यार्थ्यांची कंपार्टमेंट श्रेणीत वर्णे लागली असून या प्रमाणात 2% वाढ झाली आहे। वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 12वी नंतर नर्सिंग हा लोकप्रिय पर्याय ठरतोय। ANM, GNM आणि BSc नर्सिंग असे प्रमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। ANM साठी बहुतांश शाखांतील विद्यार्थी पात्र ठरू शकतात, तर GNM आणि BSc नर्सिंगसाठी साधारणपणे विज्ञान शाखा आवश्यक असते। प्रवेश प्रक्रिया राज्य व संस्थेनुसार बदलते। सरकारी आणि खासगी रुग्णालयांसह शिक्षण क्षेत्रातही नर्सिंग व्यावसायिकांना मोठी मागणी आहे। सरकारी रुग्णालयात 60,000 तर खासगी क्षेत्रात 20 ते 25 हजारांपासून सुरुवातीचा पगार मिळू शकतो। केंद्र सरकारने 2026-27च्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थातच MSP मध्ये लक्षणीय वाढ केली आहे। राज्यभरातील कपाशी उत्पादकांसाठी मोठा निर्णय घेत मध्यम धाग्याच्या कापूस दरात 557 रुपयांची वाढ करून तो 8,267 रुपये प्रति क्विंटल केलाय। सोयाबीनच्या दरात 380 रुपयांची वाढ झाल्याने आता 5,708 रुपये दर मिळणार आहे।
तसेच तूर 8,450 आणि उडीद 8,200 रुपये प्रति क्विंटलने खरेदी केली जातील. भाताच्या दरात 72 रुपयांची वाढ झाली असून नवीन दर 2,441 रुपये असेल. तेलबिया आणि कडधान्य उत्पादनावर भर देण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर 50% अधिक नफा मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सने मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे IPL 2026च्या प्ले ऑफची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. साखळी फेरीतील अवघे 14 सामने शिल्लक असताना गुजरात 99.6% संभाव्यतेसह प्ले ऑफच्या उंबरठ्यावर पोहोचला असून हैदराबादच्या आशा मात्र 76.8% खाली आल्यात. RCBची स्थिती 88.1% भक्कम असून पंजाब देखील 64.5% शर्यतीत कायम आहे. चेन्नई आणि राजस्थानसाठी 53% अधिक संधी असून त्यांचे भवितव्य पुढील सामन्यांवर अवलंबून आहे. तर कोलकाता आणि दिल्लीच्या आशा धूसर झाल्या असून मुंबई आणि लखनौचे आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले. अभिनेत्री मौनी रॉय आणि पती सूरज नांबियार यांच्यातील दुराव्याच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर वादळ निर्माण केलंय. एकमेकांना अनफॉलो करणे आणि लग्नाचे फोटो हटवल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर मौनीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. तिने प्रसारमाध्यमांना हात जोडून विनंती केली की कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय चुकीच्या बातम्या पसरवू नका. मौनीने थेट घटस्फोटाचा इन्कार केला नसला तरी तिने या कठीण काळात स्वतःसाठी प्रायव्हसी आणि स्पेस देण्याची मागणी केली आहे. या वादात सूरजवर फसवणुकीचे आरोपही होत असल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.